माझं ज्याच्यामध्ये हित आहे असं हरिरूप मला तुम्ही द्या. भगवंतानं तथास्तु म्हटलं. आणि ह्या मस्त नारद मुनी हरीचं म्हणजे मरकट, हरी नाम मरकट म्हणजे माकडाचं स्वरूप घेऊन श्रीमतीच्या महलामध्ये गेले आहे. आता नारदजी महाराज हरीचं रूप धारण केलं. आता माकड झालेत. आता काय दोन गण आहेत. दोन गण मोठी थट्टा करतायत. माकडाचं स्वरूप श्रीमती हार टाकेलच कसं मोठ्या मोठ्याने हसतात. हेच जय विजय होते. हेच जय सुंदर रूप आहे तुमचं. तुम्हालाच आता श्रीमती पसंत करेल तुमच्याच गड्यामध्ये. तिकडे काय नाराज अधिक अहम जागृत होणार. माझ्यासारखा सुंदर पाहायला कोणी नाही. देवाचं रूप मला भेटलाय. आता श्रीमती लागत गुदडत करत ती आली आहे. एका राजाच्या समोर आली. हार असा हातामध्ये आहे आणि हार घेऊन समोर आली. खटकन गालामध्ये हसली. गालामधून हसली. महाराज तिच्या समोर लगेच. आता हा श्रीमती लक्ष्मी श्रीमती आहे पूजा नरवाडे. माझ्या शब्दाकडे लक्ष द्या तुम्ही. व्यवस्थित करून आले. नारदाकडे पाहते. गालात खटकन हसते आणि समोर निघून जाते. समोर जात असंख्य राजे महाराजांचं स्वरूप पाहते. इकडे दोन गण पाहतात. म्हणतात नारदाला, नारदा गालात हसली बरं. हसीचं बसती असं म्हणता की या नारद अधिक उड्या मारायला लागला. आता श्रीमती माझ्या गड्यामध्ये हात टाकणार आहे. लगेच श्रीमतीच्या समोर नारदजी महाराज जातात हात टाकावा म्हणून. परत श्रीमती गालातल्या गालात असते. समोर जाते. तेवढ्यात भगवान श्री विष्णू येतात. श्रीमती त्यांच्या गड्यामध्ये हार टाकते. वरमाला टाकते आणि हात धरते. आणि धरल्यानंतर दर दिशा विष्णू भगवंत वैकुंठात घेऊन जातात पडून. बोले विष्णू भगवान की. इकडे नारद दोन गण सोबत आहे. गणांना थट्टा करत आहे. हा करत हसत आहे. अरे नारद तुझ्या गळ्यात नाही टाकला हार. किती सुंदर दिसत होता. काय तुझं रूप. एक गण म्हणाला तुझं थोपाड पाहिलं का तू. जा पाण्यात पाहुणे आरशात पाहुणे. माकडाचं तोंड हार टाकायला म्हणतो. एवढी तेवढी रूपवती स्त्री कशी काय हार टाकल तुझ्या गळ्यामध्ये. जा चेहरा पाहुणे. जसा चेहरा पाहायला गेला पाण्यामध्ये आणि तसाच भयंकर राग झाला. मरकट बदन भयंकर देही. माकडाचं तोंड पाहिलं. देखत हृदय क्रोध ना तेही तसा क्रोध आला विष्णूच्या. लगेच वैकुंठात गेले. विष्णूच्या भेटीला धावत वैकुंठात गेले.